पद्धतीनं तुम्ही मोदींचा वाढदिवस साजरा केला. जगद्गुरू संत तुकोबरायांच्या या पवित्र भूमीमध्ये देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब तुकोबांच्या या भूमीमध्ये आले होते. त्यांनी नतमस्तक झाले होते तुकोबाच्या चरणावर. तुकोबरायांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण केलं होतं. जगामधून त्यांना आज वाढदिवसाच्या खूप वेगवेगळ्या शुभेच्छा मिळत आहेत. तुकोबरायांच्या आशीर्वादाने, माणिक महाराजांच्या आशीर्वादाने, हे माझ्या सगळ्या मित्रांच्या आशीर्वादाने मी आदरणीय मोदीजींच्या चित्राचं काम करतोय आणि त्यांना चित्राच्या रूपाने मी आज वाढदिवसाच्या वेगळ्या शुभेच्छा देतोय. याची प्रेरणा मला तुकोबरायांच्याकडूनच आलेली आहे आणि तुकोबरायांच्या वंशजाकडूनही मला प्रेरणा आलेली आहे की माणिक महाराज मोरे मला सातत्याने तुकोबरायांचे विचार माझ्या मनात भिडवत असतात. तेच विचार मी मोदीजींच्यात बघतो. मला अप्रत्यक्षपणे तुकोबरायांचे विचार जे आहेत, जे कामाची पद्धत आहे, तुकोबरायांच्या विचाराप्रमाणे मोदीजी आज देशामध्ये काम करतायत आणि ते संत स्वरूप मला वाटतात. त्याच्यामुळेच मग ते वैश्विक आहेत आणि अशा मोदीजींच्या ह्या सर्व कामाला आम्ही समर्पित आहोत. ज्यावेळी तिथे तुकाराम महाराज दर्शनासाठी नरेंद्र मोदी आले होते, काय भावना व्यक्त केली? मला तर अप्रत्यक्षपणे मोदीजी जेव्हा देहूमध्ये तुकोबरायांच्या इथं दर्शनाला आले तेव्हा मला तुकोबरायच मोदीजींच्या मध्ये अप्रत्यक्षपणे दिसले. आज मी खूप प्रामाणिकपणे सांगेन की खरं म्हणजे आज मी खूप धन्य झालोय. तुकोबरायांच्या आशीर्वादाने मला आदरणीय मोदीजींच्या मध्ये मला तुकोबराय पाहता आले. प्रति तुकाराम मोदींच्या मध्ये पाहतो आणि त्यांचं संत स्वरूप चित्र करण्याचं मला भाग्य मिळालं. ही माझी खरं म्हणजे खूप मोठी पुण्य आहे. कुठले चित्र काढले? मोदीजी जेव्हा देऊत आले होते तेव्हा पण मी त्यांचं तुकोबरायांच्या स्वरूपातलं एक तैलचित्र केलं होतं. तेव्हाही त्या तैलचित्राचं अनावरण झालं होतं. त्यांच्या आईसाहेबांचं मी एक तैलचित्र केलं, तेही संत स्वरूपाचं होतं. तेही तुकोबरायांच्याच आशीर्वादाने चित्र तयार झालेलं आहे आणि तुकोबरायांच्या विचाराचा वारसापर्यंत मी संत तुकोबरायांचं समाजमान्य चित्र काढलेलं आहे की जे समाजाने संत तुकोबरायांचं वास्तव चित्र म्हणून स्वीकारलेलं आहे. त्यानंतर मी तुकोबरायांच्या अभंगांची अनेक चित्र केलेली आहेत. त्यानंतर मी मोदीजींच्या विचाराला समर्पित झालो आणि मोदीजींची संत स्वरूपातली, तुकोबरायांच्या रूपातली चित्र केलेली आहेत. एक योग असा आला की मोदीजींच्या आई साहेबांचं संत स्वरूपातलं चित्र करण्याची संधी मिळाली. चित्रकार प्रेम राधाबाई बाबू माने. सर, काय सांगणार? जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या देवस्थानामध्ये एक पेंटर आहे प्रेम कुमार, त्यांनी त्यांच्या चित्राचं अनावरण केलं आहे आणि आजच मोदीजींचा वाढदिवस आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका जे तुम्ही भक्त भागवत, कराल ते इथं सत्य करा. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्ण सर्वेश्वर पूजनाचे. जगद्गुरू तुकोबारांच्या अभंगाप्रमाणे आज भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांचा 75वा वाढदिवस संपन्न होते आणि त्यानिमित्तानं संतांचं आचरण आणि संतांचा वेश घालून त्यांचं एक तैलचित्र आमचे मित्र परमश्रेय प्रेमजी माने यांनी बनवलंय. त्याचं आजचं अनावरण आम्ही केलंय आणि ज्याप्रमाणे चित्राची वेशभूषा आहे, ज्याप्रमाणे चित्राचं रेखाटन आहे, त्याप्रमाणे त्यांच्या विचाराचं, संतांच्या विचाराचं त्यांच्या अंतःकरणात सगळं काही भूमिका आहे आणि त्याचप्रमाणे आज ते सगळ्या समाजाला बरोबर घेऊन संत विचारावरती काम करतायत. सगळ्या विश्वामध्ये आज मोदी साहेबांचं नाव आहे. विश्व नेता म्हणून काही काळामध्ये ते उभारणार आहेत आणि या सगळ्या जगाला संतांचा संदेश, एकात्मतेचा संदेश, बंधुत्वाचा संदेश, त्यागाचा आणि प्रेमाचा हा संदेश या संत विचारातून ते जगाला देतील. जगद्गुरू तुकोबारायांच्या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला माननीय नरेंद्र मोदी साहेब 14 जून 2022ला देहूमध्ये आलते आणि त्यावेळेलाही प्रेम मानूंनी एक चित्र पंतप्रधानांचं रेखाटलं होतं आणि त्याचंही प्रकाशन त्यावेळेला झालं. हा योगायोग आहे की देहूशी पंतप्रधानांचं नातं आध्यात्मिक दृष्टीने खूप जवळचं आहे. कारण तुकोबारांच्या या शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला ते आले, त्यानंतर त्यांनी वेगवेगळे संदेश संतांच्या माध्यमातून दिले आणि आजही त्यांचा 75वा वाढदिवस त्यांच्या त्या तैलचित्राच्या संत वेशभूषेच्या आवर्तातून या ठिकाणी संपन्न होतोय. हे खरंच योगायोग आहे आणि हे सगळ्या संतांचे आशीर्वाद त्यांना मिळो. त्यांच्या हातून समाजाची, देशाची उन्नती, प्रगती हो आणि सगळ्या समाजाला चांगल्या प्रकारचा न्याय
चांगल्या प्रकारचं या ठिकाणी न्याय मिळो अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.